नमस्कार. मी डॉक्टर चंद्रकांत पुरळकर. असल्य ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर आजच्या या बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आज भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या ही जगात सगळ्यात जास्त आहे. एकेकाळ असा होता की लोकांना खायला मिळत नव्हतं. आज खाण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर आपण ते चुकीचं खात असल्यामुळे, त्या चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे आज आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. म्हणजे बदलत्या जीवनशैलीचे म्हणजे ते स्थूलता असेल, डायबिटीज असेल, हृदयरोग असतील, अशा अनेक आजाराचं प्रमाण आता वाढलेलं आहे. त्याचं कारण तेच आहे की आपण फक्त पोट भरण्यासाठी खातो. मी नेहमीच सांगतो की यू हॅव टू टेक फूड ॲज अ मेडिसिन, अदरवाईज यू हॅव टू टेक मेडिसिन ॲज अ फूड. म्हणजे तुम्ही अन्न हे औषधासारखं खाल्लं पाहिजे, नाहीतर अशी वेळ येते की औषधच तुम्हाला अन्न म्हणून घ्यावं लागतं. दुर्दैवाने आज ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आज आम्ही अन्न फक्त पोट भरण्यासाठी खातो. त्याचे पोषक मूल्य, त्याचं पोषण तत्त्व हरवलेले आहेत आणि त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. तर जोपर्यंत आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती, म्हणजे त्याला 3 ट्रायपॉड्स म्हणतात, 3 स्तंभ आहेत तुमच्या निरोगी जीवनशैलीचे. ते 3 स्तंभ रोजच्या ह्याच्यात समतोल राखणे खूप गरजेचं आहे. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर ह्या वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्य सांभाळताना स्वतःसाठी, आपल्या शरीरासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. असलते ग्रामपंचायत अंतर्गत म्हणजे 15 वित्त आयोग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत आपण इथे आरोग्य शिबिरचं नियोजन केलेलं आहे. तर त्या अंतर्गत आपल्या इथं आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, एक्सरे तसेच आवश्यकतेनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे.